मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, मुंबई महापालिकेच्या महापौरपदाचा रितू तावडे यांनी पदभार घेतला आहे आणि मुंबईला अशा प्रकारे जवळपास 8 ते 9 वर्षानंतर महापौर मिळाला आहे. भाजपची वरपासून खालपर्यंत म्हणजे अगदी केंद्रापासून अगदी मुंबई महानगरपालिकेपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे म्हटलं तर मुंबईचा विकास करता येणं सहज शक्य आहे. पण विकास करताना विकासामध्ये येणाऱ्या अडचणी कोणत्या, विकास करताना तो कोणत्या पद्धतीने केला पाहिजे आणि मुंबईसमोरची भविष्यातली आव्हानं काय आहेत, याबाबतची चर्चा आजच्या व्हिडिओतून आपण करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रहो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाचा रितू तावडे यांनी नुकताच चार्ज घेतला. त्यांनी त्यांचं व्हिजन सांगितलं. अनेक वेळा महापौर असेल, नगराध्यक्ष असेल, पंचायत समिती सभापती असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, ज्यावेळी नव्यानं बसतात पदावर त्यावेळी ते त्यांचं व्हिजन सांगतात. पण त्यातलं व्हिजन किती प्रत्यक्षात येतं, त्याच्यात काय अडचणी असतात, त्याने हळूहळू काम सुरू केलं की त्यांच्या लक्षात येतात. त्यामुळे वरकरणी व्हिजन काहीही सांगू देत, तुम्हाला कितीही सोनेरी स्वप्न दाखवू देत, पण काही ज्या गोष्टी आहेत, प्रत्यक्षात ज्या गोष्टी आहेत आणि ज्या टाळता येणार नाहीत त्या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत. तर त्या सगळ्या गोष्टी मान्य करून मुंबईचा विकास कसा करता येईल या दृष्टीने आपण आज बोलणार आहोत. मित्रहो, मुंबईचा विकास करताना अनेक अडचणी आहेत, पण महत्त्वाचा विषय म्हणजे सध्या ज्या पद्धतीनं मुंबईचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो आहे तो करताना काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. सध्या मेट्रो, बुलेट ट्रेन असे महत्त्वाचे प्रकल्प मुंबईत सुरू आहेत. हे करताना मुंबईची जी फास्ट लाईन आहे, मुंबईचं फास्ट लाईफ जे आहे ते करताना मुंबईमध्ये कोणाचा फार बळी जाऊ नये याची दक्षता घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यातही आणखी महत्त्वाचं म्हणजे मुंबईची तुंबई होता कामा नये याकडे नवीन महापौरांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण मुंबईमध्ये जर रिमझिम पाऊस पडला तर रस्त्यावर पाणी येतं. ही मुंबईची खूप मोठी शोकांतिका आहे आणि ते पाणी आलं आणि ते पाणी ओसरलं की त्यानंतर येणारे रोगराई, त्यामुळे वाढणारा खर्च, या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या मुंबईत आवासून उभ्या आहेत, ज्याकडे कुणीसुद्धा लक्ष देत नाही. मुंबई महापालिका आपलं ते कर्तव्यच नसल्यासारखे हात झटकून मोकळी होते किंवा त्याकडे दुर्लक्ष करते. नवीन महापौरासमोर या गोष्टीकडे लक्ष देणं हे महत्त्वाचं आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे पॉलिटिशियनच्या नावाखाली आणि आपापला वोटर बँक तयार करण्याच्या नावाखाली मुंबईमध्ये वाढणारी अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा निर्णय शासनानं अगोदरच घेतला आहे. म्हणजे तुम्ही अनधिकृत बांधकाम केलं तर ते पाडण्यावर शासन भर देत नाही, तर त्याच्यातून महसूल कसा मिळेल याकडे शासन भर देतं. जे जुने बांधकाम आहे त्याबाबत बोलतो मी. तुम्हाला असं वाटेल की अनधिकृत बांधकाम करू, शासनाला महसूल देऊ आणि चला अधिकृत करून घेऊ, असं नाही. जी जुनी बांधकामं आहेत ती अधिकृत करण्याकडे शासनाचा कल आहे. पण असं जरी असलं तर नव्यानं बांधकामं अशी होणार नाहीत, कारण मुंबईची अनधिकृत बांधकामांची समस्या वेगळी आहे. मुंबईमध्ये जो बाहेरून येणारा लोंढा आहे तो कुठेही बांधकामं करतो, कुठेही राहतो. त्यामुळे असं होतं, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगायचं झालं, एखादं गटारगंगा वाहते, एखादा नाला वाहतो आहे, तर त्याच्यावर दोन्ही ठिकाणच्या भिंती असतील ज्या नाल्याच्या, तर त्याच्यावर मध्येच काहीतरी कडाप्पा टाकायचा, मोठाच्या मोठा कडाप्पा टाकून तिथे अशी हे तयार करायचं ब्रिजसारखं आणि त्याच्यावर एखादी झोपडी बांधून राहायचं. अशी सुद्धा प्रकरणं मुंबईमध्ये घडतात. त्याच्यामुळे असं होतं की नाले तुंबून जातात आणि ते तुंबणारं पाणी, नाले तुंबल्यामुळे ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी ते पावसाचं पाणी रस्त्यावर येतं. ते पाणी इतर शहरांमध्ये भरणारं पाणी आणि मुंबईमध्ये भरणारं पाणी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. याच्यासाठी आहे की इतर शहरांमध्ये जे पाणी तुंबतं ते नुसतं पावसाचं असतं, तर मुंबईमध्ये भरणारं पाणी हे गटाराचं पाणी रस्त्यावर येतं. त्यामुळे रोगराई पसरण्याचं प्रमाण मुंबईमध्ये जास्त आहे. याच्यावर
काही ना काही तोडगा आणि निपक्षपाती तोडगा आणि सडेतोड तोडगा नवीन महापौरांना काढावा लागेल. नवीन महापौर डॅशिंग आहेत, त्यांना रस्त्यावरच्या आंदोलनाचा अनुभव आहे, ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण आता सत्ता त्यांच्या हातात आहे, तर त्यांनी दुसऱ्याला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नये, अशीच एक महत्त्वाची अपेक्षा आहे. मुंबईच्या विकासाच्या दृष्टीनं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भुयारी मार्ग. मुंबईमध्ये तुम्हाला मगाशीच म्हटलं मी, मुंबईची तुंबई नेहमीच होते, रिमझिम पाऊस पडला तरी होते. अशावेळी भुयारी मार्ग खरोखरच आवश्यक आहेत का आणि ते खरोखरच धोकादायक तर नाही आहेत ना, याची काळजी शासनानं घेतली पाहिजे. मला वाटतं मेट्रो स्टेशनच्या एका भुयारी मार्गामध्ये गेल्याच वर्षी अवकाळी पावसानं पाणी भरलं होतं. म्हणजे जर रेग्युलर पाऊस तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये असेल, कोकणामध्ये असेल, केवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतो हे तुम्हाला मला नव्यानं सांगण्याची काही गरज नाही. अशावेळी त्या मेट्रो स्टेशनचं किंवा मेट्रो मार्गाचं काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचतं की मुंबईची जी मूळ लाईफलाईन आहे, रेल्वे लाईन आहे, ती पाण्याखाली जाते. तर मेट्रो स्टेशन जे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन्स आहेत त्याचा तर विचारच सोडा. मुंबईमध्ये उड्डाणपुलाचं जाळं नितीन गडकरी यांच्या काळात विस्तारलं. अनेक वेळा उड्डाणपूल झालं, त्यामुळे मुंबईच्या वाहतूक कोंडीवर थोड्याफार प्रमाणात का असेना तोडगा निघाला. तरीसुद्धा भविष्यात हा तोडगा ही सुद्धा कमी ठरणार आहे. कारण मुंबईमध्ये वाढणारा लोंढा अजूनही फार मोठ्या प्रमाणावर काही कमी झाला असं नाही. UPची लोकं काही प्रमाणात कमी झाली येणारा लोंढा. कारण योगी आदित्यनाथ यांचं सरकार आल्यानंतर UPमध्ये काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला. तिथली गुंडगिरी काही प्रमाणात थांबली. मी म्हणत नाही पूर्ण प्रमाणात थांबली, पण काही प्रमाणात थांबली. त्यामुळे तिथे विकासाच्या दृष्टीनं थोडंफार एक पाऊलखुणा उमटायला लागल्या. त्याही पूर्णत्वास गेल्या असं मी म्हणत नाही, पण जो टक्केवारी आहे ती येण्याची कमी झाली, पण ती थांबलेली नाही. त्यामुळे ती कशी थांबेल, थांबवता तर येणार नाही. कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी तर आहेच, पण ती देशाचीसुद्धा आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईमध्ये येणारा प्रत्येक माणूस हा देशातून कोणी माणूस येतो आणि तिथे स्थिर होण्याचा प्रयत्न करतो त्याच्या पोटा पाण्यासाठी. त्यामुळे ह्या गोष्टी थांबवता येणार नाहीत. पण जे कोणी लोक येतात त्यांना व्यवस्थित सुविधा मिळतील, त्यांना व्यवस्थित राहता येईल, या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. मागच्या सरकारनं किंवा मागच्या महानगरपालिकेतील प्रशासनानं असा एक, प्रशासनानं म्हणण्यापेक्षा पदाधिकाऱ्यांनी आणि राज्य शासनानं हातात हात घालून एक निर्णय घेतला की मोफत घरं देण्याचा झोपडपट्टीवासियांना. झोपडपट्टी निर्मूलन करणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्यांना पक्की घरं देणं हा केवढा मोठा हाताळीपणाचा निर्णय आहे. असे निर्णय घेताना तुमच्या कुठेतरी जो मेंदू असतो, आपल्या मेंदू नावाची जी माणसाला चीज असते, त्याचा कधीतरी वापर करावा. की तुम्ही झोपडपट्टी निर्मूलन करताय की झोपडपट्टीला चालना देताय, याचा कुठेतरी विचार करायला हवा. रितू तावडे यांनी अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. मुंबईमध्ये येणारा वर्ग, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, आपल्या राज्याची राजधानी आहे, तर त्याच्यामध्ये येणारा वर्ग त्याला फुकट काही मिळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. श्रम केल्याशिवाय काही मिळत नाही हे त्याला कळलं पाहिजे. छोट्या छोट्या शहरामध्ये घर घ्यायचं असेल तर लाखो रुपये मोजायला लागतात. सामान्याच्या आवाक्याबाहेर किमती गेल्यात. सामान्य शहरामध्ये सामान्याच्या आवाक्याबाहेर घराच्या किमती गेल्यात एका सामान्य शहरामध्ये. पण मुंबईमध्ये एखादी झोपडी बांधायची कुठेतरी आणि पक्कं घर मिळवायचं, ही योजना तुम्ही आणत असाल तर मुंबईमध्ये ज्या येणाराचा लोंढा आहे तो कमी होईल की जास्त होईल याचा विचार शासनानं करणे गरजेचं आहे. मुंबईसमोरच्या ह्या समस्या ह्या राजकारण्यांनी निर्माण केलेल्या आहेत आणि त्या समस्या आता मिटणार नाहीत. मला मान्य आहे की ह्या समस्या मिटणार नाहीत, पण त्या कमी करता येतील किंवा कॉन्स्टंट करता येतील, एवढं मात्र नक्की ते करणं गरजेचं आहे. कारण भविष्यात मुंबईचं जीवन हे सुधारेल कसं याकडे मुंबई महापालिकेनं कटाक्षानं लक्ष दिलं पाहिजे. अनेक प्रश्न आहेत. मुंबईतील गोरगरीब माणसं जी आहेत त्यांच्यासाठी महानगरपालिकेचे जे शाळा आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करणं, त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणं, ज्या प्राथमिक गरजा आहेत त्याच्यामध्ये आरोग्य सुविधा असेल तर त्या आरोग्य सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत कशा पोहोचतील याकडे लक्ष देणं. वाडी वस्तीवरचा जो व्यक्ती आहे, काही लोक उड्डाणपुलाखाली राहतात, काही लोक झोपडपट्टीत राहतात,
त्यांना कुठले आजार होतात माहिती नाही. मुंबईमध्ये किड्यामुंग्यांसारखी माणसं मारतात. अशा ठिकाणी मुंबईच्या सुरक्षेसाठी व्यवस्था करणं, पुरेशी व्यवस्था करणं हा एक महत्त्वाचा विषय आहे. मुंबईच्या लोकलमध्ये होणाऱ्या भांडणं, त्याच्यातून होणारे वाद आणि त्याच्यातून जाणारे लोकांचे बळी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल हा काय मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतला विषय नाही, पण मुंबई महापालिकेनं राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्या हातात हात घालून जर काम केलं, कारण तिन्ही ठिकाण त्यांचीच सरकार आहेत, हातात हात घालून जर काम केलं तर या गोष्टी मुंबई महापालिकेच्या थ्रू त्यांच्या सहकार्यातून या गोष्टी होऊ शकतात. फेरीवाला धोरण जे मुंबईमध्ये आहे ते त्यांचा प्रश्न खूप गंभीर आहे. अनेक ठिकाणी असं होतं की चालायला जागा नसते, इतके फेरीवाले बसलेले असतात. तर त्याच्याबाबत कुठेतरी एक धोरण राबवणं गरजेचं आहे. एखादा मराठी माणूस दिसला की त्याला मारायचं आणि परप्रांतीय दिसला की त्याचे लाड करायचं, किंवा परप्रांतीय दिसला तर त्याला मारायचं आणि मराठी माणसाचे लाड करायचे. सरसकट सर्वांना एक धोरण ठेवून सगळ्यांना जगवेल अशी मुंबई, अशी स्वप्ननगरी निर्माण करणं हे रितू तावडे यांच्यासमोरचं एक मोठं आव्हान आहे. मुंबईच्या महापौर असलेल्या रितू तावडे या मराठी आहेत, मराठा कास्टच्या आहेत. त्यामुळे मराठा कास्ट ही नेहमीच म्हटलं जातं की एक धडाडीची कास्ट आहे. कोणताही धोका पत्करून ती निर्णय घेण्याची क्षमता या कास्टच्या लोकांमध्ये आहे असं म्हटलं जातं. तर हे जे लोकांच्या मनामध्ये एक रुजलेलं आहे, तर त्या प्रतिमेला धक्का न लावता रितू तावडे यांनी मुंबईचा विकास करावा. विकास नाही झाला तरी चालेल, विकासात तुम्ही कमी पडलात तरी चालेल, पण आहे ती मुंबई तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. मित्रहो, तुम्हाला नवीन महापौरांकडून काय अपेक्षा आहेत? मुंबईसमोरचे तुमच्या दृष्टीनं आव्हानं कोणते आहेत ती कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.